बॉम्ब तयार झालेले आहेत, तर तुम्ही नक्की करून बघा। तर नमस्कार, मी अनिता कैलास रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला आपण झटपट मुलांसाठी एकदम कुरकुरीत रेसिपी बनवूया। ब्रेड चीज बॉम्ब बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे ब्रेडच्या स्लाइस आणि त्याच्या अशा कडा कट करून घेतलेल्या आहे। चीज क्यूब घेतले, त्याचे कट करून घेतलेले आहे। 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, एक कांदा, एक अर्धा गाजर घेतलेला आहे किसून, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। इथे आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला, चिली फ्लेक्स घालायचे अर्धा चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे। आता आपण हे बटाटे किसायला घेऊया। आता आपण हे उकडलेले तिन्ही बटाटे असे किसून घेऊया, म्हणजे त्यात गोळा नाही राहायला पाहिजे। उकडलेला बटाटा किसून घेतलाय, त्यात आपल्याला कोथिंबीर, गाजर, कांदा मिक्स करून घालून घ्यायचं आहे सगळं। आता यात आपल्याला घालायचे चिली फ्लेक्स, आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घालू शकतो। इथे आपण आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, तो अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे। गरम मसाला पावडर अर्धा चमचा, चाट मसाला पावडर अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं। मिक्स केलेल्या मिश्रणातून आपल्याला असा गोळा एवढा करून घ्यायचा आहे, तो हातावर असा चपटा करायचा आहे आणि त्यात आपल्याला हे चीजची क्यूब घालून घ्यायची आहे आणि हा पूर्ण बंद करून असा लांबट गोल करून घ्यायचा आहे। असे मी 3-4 गोळे करून घेते। आता इथे आपण पाणी घेतले, त्या पाण्यात फक्त पटकन असा ब्रेड घालून घ्यायचा आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। आता इथे आपण ब्रेड पाण्यात बुडवून पिळून घेतलेला आहे, त्यात हा असा रोल ठेवायचा आणि असं पूर्ण बंद करून याचा असा गोल करून घ्यायचा आहे लांबट। हे बघा, छान असा बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण हे तळून घेऊया। आता इथे आपण बघा हे रोल तेलात सोडून घेऊया आणि छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम गॅसवर तळून घेऊया। आता इथे बघा छान सोनेरी रंगावर आपले तयार झालेले आहेत, हे काढून घेऊया। आता इथे बघा छान असे आपले कुरकुरीत आपले ब्रेडचे बॉम्ब तयार झालेले आहेत। आता मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते। हे बघा किती छान मस्त चीज पण मेल्ट झालेला आहे आणि खूप छान चवीला पण खूप छान लागतात। तर नक्की बनवून बघा। व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।